सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे। पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती। आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या। म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल। त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल। तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला। मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं। 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे। आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते। म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे। तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील। हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे। याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत। आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहेत। त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं
म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे, हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल. हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं. कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या विभागाला दिलेला आहे आणि